छगन भुजबळ आणि मनोज जरांगे यांच्यामध्ये वार पलटवार सुरूच आहेत। जालन्यामध्ये मराठा आंदोलकांवर पोलिसांकडून लाठीमार झाला तेव्हा मनोज जरांगे निघून गेले होते। मात्र शरद पवार पक्षाचे आमदार राजेश टोपे आणि रोहित पवार यांनी मनोज जरांगेंना आंदोलनस्थळी आणून बसवले होते असा दावा मंत्री छगन भुजबळ यांनी नाशिकमध्ये पत्रकार परिषदेत केला। दगडफेक झाली अंतरवली सराटीमध्ये, त्याच्यानंतर तो लाठीमार झाला। त्यावेळेला माझ्या माहितीप्रमाणे जरांगे तिथून निघून गेला होता। रात्री 2 वाजता राष्ट्रवादीचे 2 आमदार, एक स्थानिक आमदार आणि एक रोहित पवार यांची नावं पुढे आली आणि काय ना टोपे, राजेश टोपे, या दोघांनी त्याला परत आणून तिथे बसवला। तर यावर आलेला अनुभव भुजबळांनी कथन केला असेल अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्र्यांनी दिली। तर जरांगे आणि रोहित पवारांनी भुजबळांवर हल्लाबोल केला। खरं म्हणजे भुजबळ साहेबांना आलेला अनुभव त्यांनी कथन केला असेल। मी यावर एवढंच सांगेन की हे सरकार जे आहे महायुती मराठा समाजाला न्याय देणारं सरकार आहे। त्याला लय अंतर्ज्ञानी रे, त्याला लय कळत असलं। फक्त एक ध्यानात ठेवी, दंगली घडून येऊ देऊ नको। तो स्वप्न पूर्ण करू नको, गोरगरीब ओबीसी मराठी अंगावर घालू नको, ध्यानात राहू दे। म्हातारपणाला पापाचा डाग लावून घेऊ नको, ध्यानात राहू दे। बाकीचं बोल, तुला काय बोलायचं। तो या डोक्यात जी म्हातारपणाला एक जी मस्ती आलेली ना, ती फक्त येऊन देऊ नको। गरीबात दंगली लावू नको तू। उपोषणाच्या पुढे उपोषण बसायला लावून दंगली घडून आणू नको। राजकीय भूमिका जे भुजबळ साहेब घेत आहेत, नाही तर भुजबळ साहेबांना जे कुठले भाजपचे मोठे नेते राजकीय भूमिका घेण्यासाठी सांगत आहेत, नाहीतर 2 समाजामध्ये वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत। त्या मोठ्या भाजपच्या नेत्याच्या हातामध्येच होम मिनिस्ट्री आहे। मग त्या होम मिनिस्ट्रीचा तसं सीबीआय ईडीचा वापर करून तुम्ही केलेलं जे वक्तव्य आहे की ज्याच्यामध्ये आम्हीच कुठेतरी आंदोलनाला जरांगे पाटलांना बसवलं, नाहीतर टोपे साहेबांनी बसवलं, याच्यामध्ये तुम्ही शहानिशा करा। खरं काय खोटं काय लोकांसमोर तिथे येईल।